नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा सॉरी, कारण हे लेक्चर बऱ्यापैकी लेट घेऊन येतोय. याचं रिझन म्हणजे मी एका व्हिडिओ सेशनमध्येच बिझी आहे. तुमच्यासाठी एक छान इंटरेस्टिंग व्हिडिओ सेशन घेऊन येणार आहे. तर जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, डायरेक्टली आपल्या 24 डिसेंबरच्या डेली क्विजच्या सेशनला सुरुवात करू. सुरुवातीचा क्वेश्चन हा लास्ट लेक्चरमधला होमवर्कचा क्वेश्चन आहे. दंडाकृती म्हणजे रॉड शेप्ड जीवाणू ओळखा. म्हणजे बॅक्टेरिया कोणता खालीलपैकी दिलेला रॉड शेप्ड असतो ते तुम्हाला शोधायचं आहे. तर बॅसिलस बॅक्टेरिया जो आहे तर तो रॉड शेपचा असतो. ठीक आहे. तर इथं वेगवेगळ्या बॅक्टेरियाचे शेप आपल्याला आयोगाने ऑलरेडी विचारले आहेत, तर म्हणूनच हा क्वेश्चन इथे इन्क्लूड केला आहे. तुम्हाला या चार्टमध्ये सुद्धा भरपूर सारे बॅक्टेरिया दिसत आहेत. त्यांचे शेप्स मेन्शन करता येतील तुम्हाला किंवा ओळखता येतील. कोकस जो असतो तो राऊंड किंवा स्पेरिकल शेप्ड असतो. त्यानंतर बॅसिलस तर आपण बघितलं रॉड शेप्ड आहे. त्यानंतर वायब्रियम जो असतो त्यालाच वायब्रियस असं म्हटलं जातं. तर तो कर्व्ड आकाराचा असतो. ठीक आहे. कर्व्ड किंवा कॉमा आकाराचा असतो तो. आणि त्याचबरोबर स्प्रिलियम जो असतो तर तो स्पायरलच्या आकाराचा असतो. तर असे वेगवेगळे शेप्स असतात बॅक्टेरियाचे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन बनतील. पुढचा क्वेश्चन बघू. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. योग्य विधाने ओळखा. अ आणि ब दोन विधानं दिलीत. अ आहे, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च मिलिटरी सन्मान लीजन ऑफ मेरिटने सन्मानित केले. आणि ब, लीजन ऑफ मेरिट पुरस्काराची सुरुवात 1942ला करण्यात आली होती. तर यापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचे. दोन्ही विधानं योग्य दिलेली करेक्ट आहेत. मोदींच्या वतीने हा पुरस्कार अमेरिकेमधले भारताचे राजदूत ते म्हणजे तरनजीत सिंग संधू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसंच ट्रम्प यांच्या वतीने हे पदक किंवा हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला आहे. कुणी स्वीकारला आणि कुणी प्रदान केला हे थोडं लक्षात ठेवा. MPSC क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे. आणि भारत आणि अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी आणि भारताला जागतिक महाशक्ती म्हणून नावारूपाला आणण्यासाठी म्हणून मोदीजींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोदींव्यतिरिक्त जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, जपानचे माजी पंतप्रधानांना का देण्यात आला, सध्याच्या पंतप्रधानांना का देण्यात नाही आला? तर ॲक्च्युली हा पुरस्कार जे कॉड देश आहेत आणि कॉड संघटना फॉर्म करण्यासाठी ज्यांची मेहनत आहे तर अशा व्यक्तींना वैयक्तिक पातळीवरती हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि कॉडचा अतिशय महत्त्वाचा रोल होता, कॉडच्या फॉर्मेशनमधला महत्त्वाचा रोल होता तो म्हणजे शिंजो ॲबेंचा, जपानचे माजी पंतप्रधान. तर त्यांच्या सन्मानासाठी म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. ठीक आहे. ॲबे आणि मॉरिसन यांना ग्लोबल चॅलेंजेसवरती यशस्वीरित्या मात करण्यासाठी आणि सामूहिक सुरक्षेला चालना देण्यासाठी म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. मालाबार नेव्ही एक्सरसाइजमध्ये यंदा ऑस्ट्रेलियाचा सहभाग झाला. आणि त्याचबरोबर टोकियोमध्ये सुद्धा कॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची सुद्धा बैठक झाली होती. तर या 4 देशांमध्ये आपल्याला एक चांगलं कनेक्शन डेव्हलप होताना दिसतंय आणि तेच हे कॉडच्या वतीने रिप्रेझेंट करतायत. ठीक आहे. कॉड कशासाठी स्थापन केली, तर ह्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट असाच एम आहे की चीनच्या वाढत्या आक्रमणाला रोखण्यासाठी म्हणून प्रशांत महासागरात क्षेत्रीय संतुलन कायम राखणं, अगदी अनौपचारिक औपचारिक पद्धतीने रणनीतिक मंच उभा करणं, तर यासाठी म्हणून कॉड या गटाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. आपण जर पुरस्काराविषयी फक्त बघितलं, लीजन ऑफ मेरिट पुरस्कार, त्याची स्थापना 1942ला झाली होती. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा अवॉर्ड अमेरिकेतील सैनिकांव्यतिरिक्त इतर देशांमधल्या सैनिकांना सुद्धा, त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ठीक आहे. 4 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये हा पुरस्कार दिला जातो. चीफ कमांडर, त्यानंतर कमांडर, ऑफिसर आणि लिजेंडरीज. तर अशा 4 कॅटेगरीजमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत बऱ्याचशा भारतीयांना ऑलरेडी हा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या देशाचे दुसरे फील्ड मार्शल ते म्हणजे KM करियप्पा, त्यांना 1950मध्ये चीफ कमांडर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आला होता. इव्हन मोदीजींना सुद्धा 2020चा हा पुरस्कार मिळाला, तो चीफ कमांडर या कॅटेगरीमध्येच देण्यात आला आहे. तर 1950चा पुरस्कार पण लक्षात ठेवायचा आहे, कारण ते चीफ कमांडर या कॅटेगरीमधले पहिले विजेते होते. 1955मध्ये लगेच आपल्या देशाचे जनरल सत्यवंत मल्लाना श्री नागेश तर यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि कमांडर या श्रेणीमधून 2018मध्ये रिसेंटली दलबीर सिंग यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर हे लक्षात ठेवा, पुरस्काराच्या इतिहासावरती क्वेश्चन बनतील. मोदीजींना या पुरस्काराव्यतिरिक्त भरपूर साऱ्या देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. सौदी अरेबियाचा 2016मध्ये मिळाला, अफगाणिस्तानचा पण 2016ला, त्यानंतर पॅलेस्टाईन अवॉर्ड त्यांना 2018मध्ये मिळाला होता, ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड. त्यानंतर 2019मध्ये ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड जो की युनायटेड अरब एमिरेट्सकडून दिला जातो. 2019मध्ये रशियाचा सुद्धा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.
असे भरपूर सारे पुरस्कार त्यांना मिळालेत आणि आयोगाने बऱ्याचशा वेळेस क्वेश्चनसुद्धा विचारला आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. राष्ट्रीय गणित दिन कधी साजरा करतात? तर राष्ट्रीय गणित दिनाविषयी आपण या आधीच्या एका पुरस्कारामध्ये बघितलं होतं. एक पुरस्कार बघितला होता, तो म्हणजे रामानुजन पुरस्कार, आणि त्या दरम्यान आपण गणित दिन बघितला आहे. तो असतो 22 डिसेंबरला. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन तर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी आपण 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन साजरा करतो. त्यांचा जन्मदिन असतो हा 22 डिसेंबर 1887ला श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. 2012 साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करायचं जाहीर केलं. ठीक आहे, 2012 पासून हा दिवस साजरा केला जातो. आणि रामानुजन गणितज्ञ पुरस्कार सुद्धा दिला जातो. आणि यंदा असे पहिलेच एक नॉन भारतीय व्यक्ती ठरल्यात की ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ब्राझीलच्या रिओ दी जेनेरो इथरच्या गणितज्ञ डॉक्टर कॅरोलिना अरुजो तर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर हा पुरस्कार सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिल्यांदा नॉन भारतीय व्यक्तीला दिला जातोय. सरस हा पुरस्कार भारतीय व्यक्तींनाच दिला जातो. 9 डिसेंबर 2020ला एका इव्हेंटमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि अरुजो ह्या इन्स्टिट्यूट फॉर प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये गणितज्ञ आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, लक्षपूर्वक बघायचं आहे. हिमालयन औषधी वनस्पती हिमालयन ट्रिलियम तर ही एक वनस्पती आहे. तर या वनस्पतीला अलीकडेच IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तर यांनी डॅश डॅश म्हणून घोषित केला आहे. तर ॲक्च्युली यांच्याकडून एक यादी प्रकाशित केली जाते आणि त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वी तलावरच्या कुठल्या कुठल्या सजीवांचं अस्तित्व कसं आहे, म्हणजे झाडं असतील किंवा प्राणी असतील तर त्यांची संख्येवरती आधारित एका लिस्टमध्ये त्यांना कॅटेगराईज केलं जातं. तर यंदा या वनस्पतीला एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. एंडेंजर्ड म्हणजे संकटामध्ये आहे ही वनस्पती, विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. ठीक आहे, आपण जर ही हिमालयन ट्रिलियम वनस्पती जर बघितली तर ही एक औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. याच्यामध्ये भरपूर सारे गुणधर्म आहेत जे स्टेरॉइड्स म्हणून काम करतात. एक स्टेरॉइडचा टाईप आहे स्टेरॉइड सॅपोनिन्स. तर ही वनस्पती या स्टेरॉइडचा एक नैसर्गिक स्रोत म्हणून वापरली जाते. आणि स्टेरॉइड्स वगैरे म्हणलं की चीनमध्ये त्याची मागणी जास्त असते, लोकप्रिय असतात ते. आणि याचं उत्पन्न सुद्धा हिमालयन रिजनमध्ये होतं, म्हणजे भारत, भूतान, नेपाळ आणि चीन. तर इथं याचं या हिमालयन ट्रिलियम ह्या वनस्पती आढळतात. भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि उत्तराखंड या व्यतिरिक्त लद्दाखच्या काही भागांमध्ये तर या ठिकाणी ही वनस्पती आढळते. ठीक आहे, आपण जर IUCN बद्दल बघितलं तर IUCNची स्थापना ही 1948ला करण्यात आली होती. आणि ती निसर्गाचे संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग होतोय का ते या दृष्टिकोनातून कार्य करते. त्याच्याबद्दलचं मूल्यांकन करत राहते, म्हणजे यादी अपडेट करते. त्याच्यामुळं अवेअरनेस क्रिएट होतो. याचं हेड ऑफिस स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. IUCN कडून जी रेड लिस्ट प्रकाशित केली जाते तर वेगवेगळ्या 9 ग्रुप्समध्ये डिवाइड केले जातात प्राण्यांना, वनस्पतींना. क्रायटेरिया ठरवलं जातो तिथलची त्या वनस्पतीची किंवा त्या सजीवाची लोकसंख्या कशी आहे, म्हणजे एकूण संख्या कशी आहे. त्यानंतर तिथलचं जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचं कशा पसरलेल्या आहेत, कोणत्या एरियामध्ये ते पसरल्या आहेत, त्यांच्या पॉप्युलेशनची डेन्सिटी कशी आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार केला जातो. त्यानुसार भरपूर साऱ्या कॅटेगरीज आहेत, जसं की एक्सटिंक्ट त्याला EX म्हणून डिनोट केलं जातं. एक्सटिंक्ट इन दी वाईल्ड तर EW म्हणून त्याला डिनोट केलं जातं. CR म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड, EN म्हणजे एंडेंजर्ड. आता याच्यामध्ये ना एक्सटिंक्ट इन वाईल्ड थोडासा समजून घ्या. एक्सटिंक्ट इन दी वाईल्ड म्हणजे काय की पर्यावरणामधून त्या नष्ट झालेल्या आहेत, मात्र त्यांचं कल्टिवेशन कुठल्या ना कुठल्या लॅबमध्ये त्यांचा DNA सॅम्पल किंवा काही ना काही लॅबमध्ये अवेलेबल आहे, मात्र ते सध्या पर्यावरणामध्ये कुठेही अवेलेबल नाहीत. म्हणजे पृथ्वीवरती इतर रस्ते अवेलेबल नाहीत, मात्र लॅबमध्ये वगैरे त्यांचं कल्टिवेशन केलेलं असेल. आणि एक्सटिंक्ट म्हणजे काय की ते कुठंच नाही आहेत, म्हणजे त्यांचं लॅबमध्ये पण काही सॅम्पल नाही आहे आणि ते पर्यावरणामध्ये सुद्धा कुठंच नाही आहे, पृथ्वीवरतीच त्यांचं अस्तित्व नाही आहे. ठीक आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड CR त्याला डिनोट केलं जातं. एंडेंजर्ड, त्याच्यानंतर वल्नरेबल, त्यानंतर नियरली थ्रेटन म्हणजे आता ते धोक्यामध्ये येऊ शकतात. लिस्ट कन्सर्न म्हणजे त्यांच्याबद्दल अतिशय अशी काही काळजी करण्याची गरज नाही आहे, त्या भरपूर प्रमाणामध्ये आहेत. डेटा डिफिसिट म्हणजे डेटाच अवेलेबल नाही आहे. आणि नॉट इव्हॅल्युएटेड म्हणजे त्यांचं अजून कॅल्क्युलेशनच केलेलं नाही, बहुतेक मानवांचं अजून कॅल्क्युलेशनच केलं नसेल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्टेट ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 हा अहवाल प्रसिद्ध केला. त्याविषयी योग्य विधाने ओळखा. अविधान आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात 1690 बिबट्या आहेत
आणि ब देशात बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे का मित्रांनो? नाही, तिसऱ्या क्रमांकाला आपण ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाला. ब विधान चुकीचं आहे, अ विधान इथं योग्य दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये 1690, कर्नाटकमध्ये 1783 आणि मध्य प्रदेशमध्ये 3421 बिबटे आहेत. आणि 2014च्या तुलनेमध्ये 2018च्या रिपोर्टमध्ये बिबट्यांची संख्या 60% वाढली आहे. आधी जवळपास 8000 काहीतरी नंबर होता, जो 2018मध्ये आता 12852 पर्यंत पोहोचला आहे. अहवाल कुणी तयार केला आहे? तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हा अहवाल तयार केला आहे. ठीक आहे. तर अहवालाबद्दल तर डिटेल आपण बघितलंच आहे. अहवाल लक्षात ठेवायचा आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन बनतीलच. कोणत्या राज्यात माकडांसाठी दक्षिण भारतातले पहिले बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले जात आहे? तर माकडांसाठीचं असं केंद्र असलेलं भारतातलं ते दुसरंच राज्य बनणार आहे. याआधी फक्त अशा प्रकारचा प्रकल्प हिमाचल राज्यामध्ये आहे, हिमाचल प्रदेश राज्यामध्येच आहे. आणि सध्या हा जो नवीन प्रकल्प बनतोय तो तेलंगणा राज्यामध्ये असेल. ठीक आहे. तेलंगणा हे दुसरं राज्य असणार आहे, साऊथ इंडियामधलं पहिलंच राज्य आहे ते, जिथं माकडांना वाचवण्यासाठी आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी म्हणून केंद्र स्थापन केलं जाईल. तेलंगणामध्ये सुद्धा एक्झॅक्ट कुठं? तर निर्मल नावाचा तिथलचा जिल्हा आहे तेलंगणामधला. तेलंगणाच्या नॉर्थ बाजूचा हा जिल्हा आहे निर्मल. तर निर्मलमध्ये जवळपास तिथलच्या एक छोट्याशा गावामध्ये 200 ते 250 पर्यंत माकडांची संख्या ही एकत्र केलेली आहे. 10-15 दिवस त्यांना त्या छोट्याशा गावामध्ये ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांना जंगलामध्ये सोडणार आहेत. ठीक आहे. आणि या प्रकल्पासाठी म्हणून जवळपास 2.25 कोटी रुपये एवढा खर्च सुद्धा करण्यात येणार आहे. आणि हे भारतातलं दुसरं राज्य आहे जे माकडांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून काम करत आहे. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वाचं आहे, हा मुद्दा लक्षातच ठेवा. तेलंगणा हे राज्य लक्षातच आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन अविधान दिलं आहे. मुसलमानांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असावा कल्पना रहमत अली चौधरी आणि कवी इक्बाल यांनी मांडली. आणि ब मे 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. तर इथं दोन्ही विधानं चुकीची दिलीत. ब विधानामध्ये मंथ चुकीचं दिलं आहे, महिना चुकला आहे. मे 1906 सांगितले ना, तर नाही, मुस्लिम लीगची स्थापना ही डिसेंबर 1906 मध्ये झाली होती. आणि मुसलमानांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असावा ही कल्पना नवाब सलीमुल्ला यांनी मांडली होती. ही कल्पना त्यांनी कुठं मांडली हे सुद्धा आपल्याला MPSC मध्ये विचारलं जातं बरं. तर ही कल्पना त्यांनी ज्यावेळेस पूर्व बंगाल प्रांताची राजधानी ढाकामध्ये एक परिषद आयोजित झाली होती, तर त्यावेळेस पूर्व बंगाल म्हणजे कुठला? सध्याचं बांगलादेश. पश्चिम बंगाल म्हणजे आपलं वेस्ट बेंगॉल राज्य. ठीक आहे. तर पूर्व बंगालची म्हणजे ढाकामध्ये ज्यावेळेस एक परिषद आयोजित केली होती, तर त्या दरम्यान नवाब सलीमुल्ला यांनी मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र राजकीय पक्ष असावा, तर अशा प्रकारची कल्पना मांडली होती. इथं अविधानामध्ये रहमत अली चौधरी जे दिलं आहे, तर त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केली होती. ठीक आहे. स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी त्यांनी 3ऱ्या गोलमेज परिषदेमध्ये केली होती. माझा आवाज थोडासा बसला आहे, त्याच्यामुळं ॲक्च्युली माझं नाक थोडं जाम झालं आहे, त्याच्यामुळं आवाज घुमतोय आणि मला श्वास घेताना मला नाक बंदच आहे पूर्ण. तर ठीक आहे, थोडं समजून घ्या तुम्ही. तर कल्पना ही रहमत अली चौधरी यांनी पाकिस्तानची मांडली होती. मुस्लिमांच्या स्वतंत्र राजकीय पक्षाची कल्पना ही यांनी नवाब सलीमुल्ला यांनी मांडली होती. ठीक आहे. आता विषय निघाला आहे, तर रहमत अली चौधरीबद्दल थोडंसं आणखीन जाणून घ्या. पाकिस्तानची संकल्पना ही त्यांनी 3ऱ्या गोलमेज परिषदेच्या दरम्यान मांडली होती. 3री गोलमेज परिषद ही 1932 मध्ये झाली होती. बट ठीक आहे, मी तुम्हाला पुढचे 2 क्वेश्चन होमवर्कसाठी देतो आणि थोडासा या गोलमेज परिषदेचा एकदाचा इतिहास मी तुम्हाला सांगून मोकळा होतो. कारण आय थिंक आपण या आधीच्या एका लेक्चरमध्ये सुद्धा गोलमेज परिषदेवरती क्वेश्चन बघितला होता. तर थोडक्यात गोलमेज परिषद समजून घेऊ, थोडंसं माझी पण रिव्हिजन होऊन जाईल. पहिली गोलमेज परिषद ही नोव्हेंबर 1930 ते जवळपास जानेवारी 1931 पर्यंत चालली होती. 2-3 महिने चाललेली ही परिषद होती. पहिलीवाली खूप मोठी होती. याच्यामध्ये जवळपास 58 भारतीय नेते उपस्थित होते. आपले जे काही त्या काळातले संस्थानं होते, तर संस्थानांचे प्रतिनिधी म्हणून 16 संस्थानांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर ब्रिटिश जे काही लीडर्स होते त्या काळातले, ब्रिटिश पार्ट्यासुद्धा होत्या. ब्रिटिश म्हणजे जे आपले इथं राजकीय पक्ष जे होते ना, त्यांचेसुद्धा जवळपास 16 प्रतिनिधी उपस्थित होते. तर हे लक्षात राहून जातं, 58, 16, 16. ठीक आहे. तर असं पहिल्या परिषदेमध्ये एकूण किती होते? तर 58, 16, 16 ही बेरीज करून टाका. ठीक आहे. त्यामध्ये मग महत्त्वाचे व्यक्ती कोण उपस्थित होते? तर भारताकडून महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे आंबेडकर उपस्थित होते. आंबेडकर हे काँग्रेसचं प्रतिनिधित्व अजिबात करत नव्हते. ठीक आहे. इव्हन इंडियन नॅशनल काँग्रेसचे म्हणजे INCचे एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. याचं एक रिझन आहे की ही जी परिषद होती ना, पहिली परिषद,
तर ती जिना आणि आयरीन तर यांचं काहीतरी चर्चा झाल्या होत्या. जिनांनी रेकमेंड केलं होतं की तुम्ही अशा प्रकारच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन करा भारताच्या प्रश्नांसाठी म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आय थिंक की इंडियन नॅशनल काँग्रेसने याला विरोध दाखवला होता किंवा याच्यावरती बहिष्कार टाकला होता पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती किंवा पहिली गोलमेज परिषद. ओके. आणि आंबेडकरांनी एक महत्त्वाचा इथे विषय मांडला होता. खरं तर तिन्ही गोलमेज परिषदला आंबेडकर उपस्थित होते आणि तिन्ही वेळेस आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. जे अनटचेबल्स असतात, दलित सो कॉल्ड जे असतात, तर त्यांच्यासाठी म्हणून सेपरेट इलेक्टरेटची मागणी ही आंबेडकरांनी केली होती आणि ही मागणी तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये झाली होती. इवन दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेस तर त्याच्यावरती स्वतंत्र विचारसुद्धा झाला होता. त्या गोलमेज परिषदेमधून आल्यानंतर गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात वाद झाला होता. म्हणजे तो पुणा पॅक्ट आपण जो बघतो ना, पुणा ॲक्ट 1932चा, तर तो त्याच दरम्यानचा आहे. सेकंड कॉन्फरन्स जी होती, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली 1931 सप्टेंबर 1931 ते डिसेंबर 1931 पर्यंत. आणि त्या दरम्यान असं महात्मा गांधीजी पण या सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला उपस्थित होते. याचं रिझन म्हणजे आयरीन जो होता, तर आयर्विननी गांधीजींसोबत पॅक्ट केला होता. म्हणजे गांधी आयर्विन पॅक्ट जो आपण बघतो, तर हा सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स संदर्भातचा आहे की त्यांनी गांधीजींना कन्व्हिन्स केलं होतं की तुम्ही या, आम्ही तुमचे प्रश्नसुद्धा घेऊ. तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी उपस्थित होते. महात्मा गांधींव्यतिरिक्त आणखीन 3 महत्त्वाचे व्यक्ती लक्षात ठेवायचे तुम्हाला. महात्मा गांधीजी तर होतेच, त्यांच्याबरोबर रंगास्वामी अय्यंगर सुद्धा होते आणि मदन मोहन मालवीय. तर हे 3 व्यक्ती हे भारतीय काँग्रेसचं किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते. ठीक आहे. महिलांकडून सरोजिनी नायडूसुद्धा उपस्थित होत्या, जे महिलांचं प्रतिनिधित्व करत होत्या. तर सेकंड जी राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ना, तर ती थोडी जास्त महत्त्वाची आहे. अगेन याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतेच, मुस्लिमांकडून मोहम्मद जिना आणि मोहम्मद इक्बालसुद्धा होता. म्हणजे इथं जे पर्यायामध्ये कवी इक्बाल दिला आहे, तर हे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये होता. ठीक आहे. आता हा आपला सगळा विषय कुठून निघाला बरं? आपण हे रहमत अली चौधरी विषय बघत होतो ना. हां, तर यांनी स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केली कधी, तर तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1932मध्ये याचं आयोजन झालं होतं. नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत ही सुद्धा चालली होती. हे लक्षात कसं ठेवलं आहे मी, तर प्रत्येक कॉन्फरन्स एक महिन्याने कमी होत गेली. म्हणजे नोव्हेंबर ते अगदी जानेवारीपर्यंत चालली होती पहिलीवाली, त्याच्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर चालली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स, आणि थर्डवाली एकच महिना नोव्हेंबर टू डिसेंबर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये थर्ड कॉन्फरन्समध्ये 46 प्रतिनिधी, टोटल 46 जण उपस्थित होते, टोटल सदस्य म्हणू शकता तुम्ही. आणि याच्यात असं म्हटलं जातं की इंडियन नॅशनल काँग्रेस याच्यामध्ये उपस्थित नव्हता किंवा त्यांनी बहिष्कार केला किंवा त्यांना उपस्थित राहायचं नव्हतं. तर असं अजिबात नाही आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसला इन्व्हिटेशनच दिलं नव्हतं, म्हणजे त्यांना आमंत्रणच दिलं नव्हतं. तर हे तिसऱ्या गोलमेज परिषदेचं खासियत तुम्ही म्हणू शकता. लेबर पार्टी जी होती ना आपली, तर त्यांनी याला विरोध दाखवला होता. म्हणजे ते उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. इन्व्हिटेशन होतं, मात्र इंडियन नॅशनल काँग्रेसला अजिबात इन्व्हिटेशन नव्हतं या गोष्टीचं, तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचा. ठीक आहे. आणि याच्यातले अजून एक फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. हे जे तिसरी कॉन्फरन्स झाली ना, त्याच्यामध्ये जे आपले त्या काळातले प्रिन्सली स्टेट्स जे होते ना, म्हणजे राजे राजवाडे जे होते त्या काळातले, तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या राण्या आणि दिवाण या थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्सला उपस्थित होते. ओके. तर हे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे म्हणून लक्षात ठेवा. खरं तर आयोगाचं जर लक्ष केलं तर 100% क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती सुद्धा. तर जे स्थानिक संस्था होत्या किंवा राजांचे ज्या संस्थानं होती, तर त्यांचं प्रतिनिधित्व पहिल्यांदा राण्यांनी केलं. राण्यांसोबत त्यांचे दिवाणसुद्धा होते. ओके. आणि याच्यामध्ये आपल्या जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट 1935 तो पारित करण्यात आला. RBI ॲक्टसुद्धा या थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतरच पारित झालेला आहे. तर हे काही असे वरवरचे मुद्देसुद्धा लक्षात ठेवू शकता. तर ऑलरेडी मी तुम्हाला या क्वेश्चनच्या नादात भरपूर इतिहास सांगितला आहे. तर मी तुम्हाला इथंच आता 2 क्वेश्चनसह सोडणार आहे. एक क्वेश्चन इकॉनॉमिक्समधला आहे. खालीलपैकी लोकसंख्या वाढीचे परिणाम वर्णविणारे विधान ओळखा. लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं, तर भरपूर काय काय होतं. आहे दारिद्र्य व निकृष्ट जीवनमान, यस होतं हे. पण विधान आहे सुविधांचा ताण व नगरांची बक्कल वाढ, तर हे सुद्धा होतं. लोकसंख्येच्या गरजांसाठी वनांचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरिक्त वापर, हे सुद्धा होतं लोकसंख्या वाढल्यामुळं. आरोग्य सुविधांचा अपुरा वापर, तर हे सगळ्याच्या सगळं लोकसंख्या वाढीमुळे होतं. तर एक क्वेश्चन जो तुम्हाला होमवर्कला ठेवला होता त्याचा आन्सर मीच दिला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, हा तुम्हाला मी नक्की होमवर्कसाठी ठेवाल. थॉमस मॅल्थस सिद्धांत कशा संबंधी आहे. थॉमस मॅल्थस नाव ऐकलंय का कधी? ऐकलं असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. तुम्हाला त्यांचा थेअरी, त्यांचा प्रिन्सिपल खूप इंटरेस्टिंग आहे, माहिती असेल. नसेल माहिती तर थोडंसं गुगल करा. ओके. या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये देईल.
24 डिसेंबरच्या डेली क्विजच्या सेशनमध्ये तुमची इथंच रजा घेणार आहे. एक छोटीशी अपडेट देतो आहे. थोडासा ना एक्झामबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. एक्झाम्स लवकर येतील आता, त्याच्याविषयी उद्या आपण बोलू. तर ही छोटीशी अपडेट द्यायची आहे की 25 डिसेंबर सकाळी 11 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021च्या 11 वाजेपर्यंत, रात्रीच्या 11 वाजेपर्यंत विजन स्टडीवरती राज्यसेवा 2021च्या बॅचचे ॲडमिशन्स रिओपन केले जात आहेत. हे ॲडमिशन रिओपन करण्याचं कारण आहे की भरपूर जण आम्हाला मेल करून, कमेंट्स करून 2021च्या बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा राहिला आहे हे सांगतायत. तर त्याच पिरियडसाठी हे ॲडमिशन ओपन राहतील आणि या दरम्यान जे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत अशांना न्यू इयरच्या संदर्भामध्ये म्हणून न्यू विजन हे कुपन कोड वापरण्याची संधी आहे. ह्या कुपन कोडचा वापर करून तुम्ही विजन स्टडीच्या कोणत्याही कोर्समध्ये, मग त्या टेस्ट सिरीज असतील किंवा कुठल्याही कोर्स असतील, तर त्याच्यामध्ये 40% सवलत मिळवू शकता. तर याच अपडेटसोबत तुमची इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.